बिहारमधल्या विधानसभा निवडणुकांच्या 2 फेऱ्या झाल्या, त्याच्यानंतर एक्झिट पोल वगैरे प्रकार झाले. आज काहीतरी मतमोजणी चालू आहे आणि निवडणूक आयोगाने स्वतःहून पहिल्यांदा लेखी कबुली दिलेली आहे की या निवडणुकीमध्ये प्रचंड मोठ्या प्रमाणात व्होट चोरी झाली. लिखित कबुली निवडणूक आयोगाची आहे. मी तुम्हाला दाखवतो ती काय आहे. हा पहिला कागद आहे 30 सप्टेंबर 2025 चा. त्यात त्यांनी असं म्हटलंय की फायनल लिस्ट 30 सप्टेंबर 2025 ला तयार झालेली फायनल लिस्ट ही 7,42,00,000 मतदार आहेत. हा आकडा निवडणूक आयोगाने दिला प्रेस रिलीज मधला. हा त्यांच्या वेबसाईट वरती पण आहे. आता हा दुसरा कागद, ही मतदानाचा दुसरा टप्पा पार पडल्यानंतर 11 नोव्हेंबरचा हा कागद आहे. हा पण फुलस्क्रीन मुद्दाम ठेवलाय. यात त्यांनी फेज 1 मध्ये किती मतदान झालं, त्याच्यानंतर टोटल पर्सेंटेज किती, टोटल इलेक्टर्स किती, फेज 2 मध्ये एकूण मतदान किती, किती टक्केवारी, हे सगळं दिलंय. टोटल त्यांनी दिलेली आहे. त्या टोटल मध्ये त्यांनी दिलंय की 66.91% एवढं मतदान झालं. आपण 67% मतदान झालं असं समजू. त्यात त्यांनी एकूण मतदारांची संख्या दिली आहे 7,45,26,26,858. आता आधीच्या प्रेस रिलीज मध्ये सांगितलं की बिहारमध्ये असलेल्या एकूण सर्व मतदारांची संख्या ही 7,42,00,000. आता 7,42,00,000 पैकी 70% समजा मतदान केलं असं आपण समजलं. 70% झालेत 66.91, पण 70% मतदान झालं असं जरी समजलं तरी सुद्धा एकूण मतदान हे 4,90,00,000 आसपास व्हायला पाहिजे, 5 कोटी व्हायला पाहिजे. कारण एकूण संख्या आहे 742, त्यात 70% मतदान झालं, तर हे 5 कोटीच्या आसपास मतदान असायला हवं. इथं निवडणूक आयोग स्वतः सांगताय की एकूण मतदान झालंय 7,45,00,000. म्हणजे एकूण मतदारांच्या पेक्षा 3,00,000 जास्त मतदान झालं, हे तर याच्यात कळतच आहे. पण 70%चा जर गृहीत धरला आपण आणि 5 कोटी मतदार झाले, आधी मतदान झालं असं जर गृहीत धरलं, तर 2,45,00,000 मतदान हे वाढवलं गेलं. आणि हे सगळं उघड्या डोळ्यांनी सगळ्या जनतेच्या समोर या लोकशाहीचा खून पाडला जातोय. त्याच्या छातीमध्ये, या देशाच्या लोकशाहीच्या छातीमध्ये वार केले जात आहेत, घाव घातले जात आहेत, हे उघड उघड याच्यामधून दिसत आहे. आणि याबद्दल हा देश शांतच राहणार का? इतकं होऊन सुद्धा इतकी गुलामीची सवय लागली आहे.